रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. या बॉटलवाल्यांचा म्हणजे दारू पिणाऱ्यांचा निषेध करायचा का? करायलाच पाहिजे का नाही? इथे काम करणारे रायगड प्राधिकरण आणि एएसआय त्यांचा निषेध. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. आज ह्या बारक्या पिढीला आपण दाखवायचं काय? दारूच्या बाटल्या गडावर की छत्रपती शिवरायांचं शौर्य दाखवायचं की मावळ्यांचं शौर्य दाखवायचं? जो माणूस आपला इतिहास विसरला त्याचा भविष्यकाळ अंधारमय आहे आणि आपल्याला इतका गौरवशाली शिव छत्रपतींचा इतिहास लाभलाय जो जगात कोणाला नाही. अरे जगात भारी आमचा राजा होता आहे आणि तुम्ही काय करताय याचा जरा विचार करा. राजधानी रायगडच्या तख्त्यावर असून छत्रपती शिवरायांनी अख्ख्या भारताचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांना चांगली सजा दिली पाहिजे सापडलं तर. महाराज सिंहासनावर बसलेले आहेत, बरोबर त्या सिंहासनाच्या बाजूला बसून दारू पिणारे लोक सापडलेले आहेत. जिथून हा संदेश जायला पाहिजे की माणसानी कसं वागलं पाहिजे, तिथून हा दारू कशी पिली पाहिजे याचा संदेश जातोय. राजधानी दुर्गेश्वर रायगड हा युनेस्कोच्या यादीत गेलेला किल्ला आहे आणि हे आपण जगाला दाखवतोय का आमच्या राजाच्या किल्ल्यावर आम्ही कशी दारू पितो ते? आणि ते करत असलेलं काम रायगड प्राधिकरण यांचं नाव घेतोय. आणि दुसरी गोष्ट एएसआय यांचं काम आहे रायगडवर येणाऱ्या सुरक्षेची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी आणि गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं चेकिंग झालं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटचं तुम्हाला कोणाला माहिती का, या गडासाठी 603 करोड रुपयांचा निधी आलेला आहे आणि त्या निधीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की रायगडवर येताना चेकपोस्ट असणार आहे. तुम्ही गडावर येताना प्रत्येक व्यक्तीची बॅग चेक केली जाणार आहे. ह्या अशा प्रकारे ह्या दादा सगळ्यांनी हे दाखवा. तर अशा प्रकारे तुम्ही बॅग चेकिंग करून दाखवणार आहे का? अशा प्रकारचे बॅग चेक करून दाखवणार आहे का? आणि ह्या प्रशासनाला प्रश्न विचारा. पैसे प्रशासन देते. गेले 9 वर्ष झाले ह्याच्यासाठी पैसे दिलेले आहे. 9 वर्षात तुम्ही प्लास्टिक बंदी, दारू बंदी सादर, बाकीचे तर गड सोडा जिथे कोणाचं लक्ष नाही, पण रायगडवर जिथे जतन आणि संवर्धन जो युनेस्को मध्ये गड गेलेला आहे तिथे तुम्हाला हे दाखवता येत नाही का? ह्या दारूच्या बाटल्या, हे कामगारांची ऐपत नाही एवढ्या वाटल्या पिऊन. ही बॉटल साधा माणूस पित नाही, ज्याने 200-300 रुपये हजेरी असतो तो दारू पित नाही. अशा इथं बघा आता 3-4 दिवसापूर्वी दारूची बॉटल पेलेल्या असतील, अजून नवीन आहे त्या. म्हणजे 200-300 रुपये कमावणारे ती दारू पिणारच नाही. हे ब्रँडेड दारू आहेत. ह्या ब्रँडेड दारू हे पर्यटकांचं. हे पर्यटक पण नसू शकतात, कदाचित कोणी ना कोणी तरी उच्च लेवलचा माणूस असू शकतो. की दारू पिण्यासाठी तुम्हाला पुष्कळ जागा आहेत, पब आहे, तुमचं घर आहे आणि कुठेही तुम्ही इतर ठिकाणी पिऊ शकता. पण मुद्दामून तुम्हाला खोडसाळपणा हा रायगड, राजधानी दुर्गेश्वर रायगडावरच येऊन करायचा आहे का? प्रत्येक वेळी तुम्हाला शिवशंभू भक्तांच्या भावना दुखवण्यासाठी कोणी पर्पजफुली करतंय का? म्हणजे इंग्लिश दारू पिणारा थोडा तरी इंग्लिश बोलत असेल, 4 बुक तरी शिकलेला असेल ना. माझा कष्ट करणारा शेतकरी त्यापेक्षा परवडतो, त्याला महाराजांविषयी कळकळ, हे कोणी मुद्दामून करतंय का? आणि प्रत्येक वेळी प्रतारणा का करायची? शिवशंभू भक्तांच्या भावनांची प्रतारणा का करायची हा सवाल आहे. आणि ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी तर आहेच, स्थानिकांची जबाबदारी आहे, पण आपल्या सारख्या पर्यटनासाठी येणाऱ्या आणि तमाम शिवशंभू भक्तांची सुद्धा ही जबाबदारी आहे की आपल्या निदर्शनास असं काही आलं तर भले आपण त्याला काही मारू शकत नाही किंवा काही करू शकायची जर तुमची ताकद नसेल तर तुम्ही निदान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी हा आवाज उठवला पाहिजे, तरच हा वारसा जपला जाईल. नाहीतर कुठेतरी शिवशंभूंचे विचार पुसण्याचं काम हे चालू आहे मला असं वाटतं. आणि हे कोणीतरी मुद्दामून हेतूने करतंय का हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे तो ठरवून दारू पितो ना, गडावर तर दारू मिळत नाहीये, म्हणजे तो विथ प्लॅनिंग येतो आणि त्याची एवढी हिंमतच होते कशी? रायगडावरती येऊन दारू पिणं. महाराज तिथं आहेत असं आपण मानतो, आता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज तिथं आहेत आपण मानतो, आपण तिथं जाऊन मुजरा करतो. तो केवळ त्या मूर्तीला मुजरा नाही, महाराज आपल्या मनामध्ये आहेत, आत्म्यामध्ये आहेत, विचारांमध्ये आहेत आणि वागण्यामध्ये आहेत. तर हा तमाम जे कोणी दारुडे आहेत कुठलेही असू देत, त्यांना हा इशारा आहे की त्यांनी इथून पुढे असलं जर वागणं, इथून पुढे निदर्शनास आलं तर ज्या भाषेत त्यांना समजेल त्या भाषेत त्यांना उत्तर देण्यात येईल. राजधानी रायगडच्या तख्त्यावर असून छत्रपती शिवरायांनी अख्ख्या भारताचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच राजाच्या दरबारात येऊन, म्हणजे त्याच राजाच्या राजवाड्यात येऊन जर आपण अशा इम्पोर्टेड दारू पिणार असेल, ह्याला सगळ्यात पहिलं जबाबदार कोण असेल? म्हणजे सगळ्यात पहिले तर आपण हे 2 व्यक्ती जबाबदार असणार आहे, रायगड प्राधिकरण आणि एएसआय. ह्यांना तुम्ही प्रश्न विचारा की ह्या गडावर दारूच्या बॉटल येतात कशा? चेकिंगच नाही सर. हे बॉटल पाहून आम्हाला असं वाटतं की
छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण ज्या आपल्यासाठी महाराजांनी एवढं स्वराज्य उभा केलं त्या दृष्टिकोनातून आम्ही आज पहिल्यांदाच इथं रायगडावर आलेलो आहे. आम्ही महाराष्ट्रातले जरी असेल तरी आज पहिल्यांदा झालं, पण इथं कुठल्याही प्रकारे प्रशासनापासून इथं चेकिंग वगैरे काही नाही. कुणी पुढे आणले असतील, कुणी व्यसनाच्या तंबाखू आणली असेल, कुणी बॉटल आणली असेल, ही कुठल्याही प्रकारची चेकिंग नाही. ही सहजासहजी माणसं येतात जातात. त्यामुळे प्रशासनाने आणि इथल्या ASI यांनी म्हणतात तसं आणि शिवप्रेमींनी पण प्रत्येकाने आज एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा आपल्या छत्रपतीवर प्रेम आहे अशा उद्देशातून प्रत्येकाने एकमेकाकडे बघणं, कोण काय करतंय, कोण गडावर येऊन काय चुकीच्या पद्धतीने वागतंय का, कोणी व्यसन करतंय का, हे पण पाहणं गरजेचं आहे. नुसतं प्रशासनावर पण न अवलंबून राहता आपण एक शिवभक्त शिवप्रेमी आहेत असं समजून सुद्धा प्रत्येकाने हे कार्य करणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाला परत म्हणून माझ्याकडून विनंती आहे की प्रत्येकाची चेकिंग करूनच पाठवावं. बरोबर. 18 पगड जातीतल्या मावळ्यांचं रक्त इथं या स्वराज्य निर्मितीसाठी सांडलेलं आहे. तुम्ही फक्त विचारांचीच प्रतारणा नाही करत, पण त्या ज्यांचे त्यांचे देह स्वराज्याच्या कामी आलेत अशा लोकांच्या, अशा घराण्यांच्या, अशा मावळ्यांच्या बलिदानाची पण ही प्रतारणा आहे. जिथून हा संदेश जायला पाहिजे की माणसानी कसं वागलं पाहिजे, तिथून हा दारू कशी पिली पाहिजे याचा संदेश जातोय. तुम्ही एक छोटीशी व्यवस्था नाही करू शकत का? फार काही मोठं सामान ओझं नसतं, एक बॅग चेकिंग करून तुम्ही नाही पाठवू शकत का? एक तिकीट तुम्ही प्रत्येक वेळी विचारता तिकीट आहे का, तिकीट आहे का, मग तुम्ही बॅग चेकिंग करून का नाही पाठवू शकत आहे? हा सवाल आहे आणि फार छोटीशी यंत्रणा लागेल, पण हा बदल फार गरजेचा आहे. कुठेतरी चुकीचा संदेश जातोय. राजधानी दुर्गेश्वर रायगड हा युनेस्कोच्या यादीत गेलेला किल्ला आहे आणि हे आपण जगाला दाखवतोय का? आमच्या राजाच्या किल्ल्यावर आम्ही कशी दारू पितो ते? हा आपल्या घरातला विषय आहे. हा इथेच सॉल्व्ह झाला पाहिजे आणि याच्यासाठी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. ना की रायगडेच्या बाबतीत जिथं कुठं तुम्ही राहता, ज्या भागात जिथं किती गडकिल्ले आहेत तिथं तुम्ही हा संदेश आहे. प्रत्येकाचं काम आहे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं मी शिवछत्रपतींच्या काळात असतो तर मी हे केलं असतं ते केलं असतं. अरे पण तुम्ही आता जिथे आहात ज्या काळात तिथं तुम्ही काय करता हे बघा. ते गरजेचं आहे आणि प्रत्येकाने ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मला असं वाटतं. आणि जागरूक आणि सजग राहणं. जो माणूस आपला इतिहास विसरला त्याचा भविष्यकाळ अंधारमय आहे आणि आपल्याला इतका गौरवशाली शिवछत्रपतींचा इतिहास लाभलाय जो जगात कोणाला नाही. अरे जगात भारी आमचा राजा होता आहे आणि तुम्ही काय करता हे याचा जरा विचार करा. आणि हेच सांगू इच्छिते की इथून पुढे जर असं काही निदर्शनास आलं तर तुम्हाला सुट्टी नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आता दुसरी एक गोष्ट येतं की इथं छोटी मुलं आहेत. दाखव. ह्या छोट्या मुलांना आपण रायगडावर दियाबाळा येतं. किती छोटी मुलं आलेली आहेत या इकडं. छोटी मुली इकडे इथं बरं काय आदर्श घ्यायचा या मुलांनी? या छोटी मुलं, या छोट्या मुलांना आपण रायगडाचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास दाखवायचा, काय हे दाखवायचं? की ह्या गोष्टी दाखवायच्या. दारूच्या बाटली म्हणजे बरोबर नाही. याला कुठेतरी मराठी माणूसच चुकीचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण प्रत्येक वेळेस परप्रांतीयांना सांगतो मराठ्यांचा इतिहास चुकीचा सांगतात. परप्रांतीयांना सांगतो की परकीय म्हणजे दुसऱ्या राज्यातले लोक मराठ्यांचा इतिहास पुसतायत. पण इथला मराठी माणूस आणि स्थानिक ज्यांना जे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि गडावर येत आहेत तर ते स्वतः सुद्धा या छत्रपती शिवरायांचा अपमान करतात आणि त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात. आज ह्या बारक्या पिढीला आपण दाखवायचं काय? दारूच्या बाटल्या गडावर की छत्रपती शिवरायांचं शौर्य दाखवायचं की मावळ्यांचं शौर्य दाखवायचं? हे आपणच चुकतोय. तर येणाऱ्या कुणीही अशा लोकांना भान ठेवा. तुम्ही गडावर येताय, तुम्ही एखाद्या पबला चालला नाही किंवा बिअर बार मध्ये चाललेला नाहीयेत, तर तुम्ही गडावर येताना भान ठेवावं. आणि ते करत असलेलं काम रायगड प्राधिकरण यांचं नाव घेतोय. आणि दुसरी गोष्ट ASI यांचं काम आहे रायगडवर येणाऱ्या सुरक्षेची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करावी आणि गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं चेकिंग झालं पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटचं तुम्हाला कोणाला माहिती का, या गडासाठी 603 करोड रुपयांचा निधी आलेला आहे आणि त्या निधीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की रायगडावर येताना चेकपोस्ट असणार आहे. तुम्ही गडावर येताना प्रत्येक व्यक्तीची बॅग चेक केली जाणार आहे. ह्या अशा प्रकारे ह्या दादा सगळ्यांनी हे दाखवा. तर अशा प्रकारे तुम्ही बॅग चेकिंग करून दाखवणार आहे का? अशा प्रकारचे बॅग चेक करून दाखवणार आहे का? आणि ह्या प्रशासनाला प्रश्न विचारा. पैसे प्रशासन देते. गेले 9 वर्ष झाले ह्याच्यासाठी पैसे दिलेले आहे. 9 वर्षात तुम्ही प्लास्टिक बंदी, दारू बंदी सादर, बाकीचे तर गड सोडा जिथे कोणाचं लक्ष नाही, पण रायगडवर जिथे जतन आणि संवर्धन जो युनेस्को मध्ये गड गेलेला आहे तिथे तुम्हाला हे दाखवता येत नाही का?
महिलांच्या सुरक्षिततेचा सुद्धा इथं मुद्दा उपस्थित होतो. शुद्धीत असलेल्या माणसाला कळतं आपण काय वागतोय, समोरची आपली आई आहे, बहीण आहे, पण एखाद्या दारुड्याला ते कळणं फार अवघड आहे. तर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जर उद्या इथे काही वाईट प्रसंग घडला एखाद्या महिलेच्या बाबतीत छोट्या मुलांच्या तर राजधानी रायगडाची बदनामी होणार आहे यातून. तर त्या दृष्टीनेही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे. तर मला असं वाटतं प्रशासनाने याच्यात लक्ष घालणं आणि तातडीने काहीतरी महत्वाच्या आणि निर्णायक ठरतील अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. सगळ्यांनी मोबाईल हातात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ज्यावेळेस रायगडावरती येतो तेव्हा बोर्ड वाचतोय की इथं दारुड्याला गुटखा खाणाऱ्यांना वरती सोडलं जाणार नाही. मग असा जर बोर्ड लावलेला असेल आणि अशा बोर्डच्या वेळेस जर एवढ्या बातम्या सापडत असतील तर चेकिंग होतंय की नाही हाही प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आणि इथं जेवढे गायडन्स आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेन की प्रत्येकाचं बॅग चेकिंग करल्याशिवाय त्यांना गायडन्स करू नका. हा आदर्श आपण घेणार आहोत का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. या बॉटलवाल्यांचा म्हणजे दारू पिणाऱ्यांचा निषेध करायचा का? करायलाच पाहिजे का नाही? इथे काम करणारे रायगड प्राधिकरण आणि ASI त्यांचा निषेध. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे. अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? खाली मणका वर पाय. आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली मणका वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय.